150 ग्राम वगैरे वजन आहे आणि 20 रुपयाला सिंगल पीस पण तुम्ही घेऊ शकता। हे बघा या पद्धत 75 रुपीजला आहे पॅकेट हा आपला। हाताला लटकन वगैरे। मग हे कसं गडी म्हणजे तुम्हाला नेकलेस मध्ये वगैरे हे सगळं ज्या महिला बनवतात त्यांना हे सगळं माहितीच असेल। रेंज मध्ये शेड आहेत सगळे वेगवेगळे। बरं कोणाला बारीक लोकर लागते म्हणजे ह्याच्यापेक्षा ही थोडी जाड आहे। हा बरोबर आपल्याकडे त्याच्यात साईज अवेलेबल आहे। बरं मग एका निडलची काय किंमत आहे? नमस्कार मंडळी, योगिताज ब्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण लोकर बघणार आहोत। बऱ्याचशा मैत्रिणींनी सांगितली होती की लोकरचं सांगा आम्हाला कुठे दुकान आहे, तर आपण आलो ठाण्यातील चंदन एम्ब्रॉयडरी येथे आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची लोकर घेता येणार आहे, खरेदी करता येणार, अगदी बेबी वूल पासून आणि ज्वेलरीसाठीचं जे रॉ मटेरियल असतं ते सुद्धा यांच्या दुकानात आपण बघणार आहोत। काय किमती आहेत आणि काय काय मिळेल ते आजच्या भागामध्ये आपल्याला बघता येणार आहे, म्हणून संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ठाणा स्टेशनला तुम्ही उतरलात ना अगदी 2 मिनिटांवर ही नाईकवाडी लागेल। हा गेट आहे नाईकवाडीचा आणि बघा या बाजूने सुद्धा एक गेट येतो मॅगडी पासून। अगदी 2 मिनिटात तुम्ही नाईकवाडीला पोहोचू शकाल। इथे चंदन एम्ब्रॉयडरी असं तुम्हाला दुकान लागेल। त्यांचं हे बाजूला पण दुकान आहे बघा, ह्या बाजूचं दुकान आहे, एकच दुकान आहे पण या बाजूला तुम्हाला ज्वेलरीसाठीचं रॉ मटेरियल मिळेल। नमस्कार अमिषा, कशा आहात मॅडम? मस्त मजेत। आणि आपण आजच्या भागामध्ये लोकर दाखवायची आपल्या प्रेक्षकांना। तुमचं आमच्या दुकानामध्ये स्वागत। धन्यवाद। आपण आता लोकरीचे प्रकार दाखवूया आपल्या दर्शकांना। काय सुरुवात आहे आपल्याकडे? आपल्याकडे हे आहे डिझायर म्हणून। डिझायर ॲक्रेलिक मिक्स येतं मॅडम याच्यामध्ये। कंपनी चांगली आहे आणि कलर तुम्हाला याच्यामध्ये फिक्स भेटणार। म्हणजे डायबल झाल्यानंतर काही कलर बदली होतात, ह्याच्यामध्ये बदली नाही, म्हणजे वॉश केल्यानंतर वगैरे नाही होत। अच्छा, 105 ला 100 ग्राम। 100 ग्राम आहे हा, 100 ग्रामचा तुम्हाला 105 ला। बरं आणि याच्यात रंग किती असणार? याच्यामध्ये आपल्याकडे हे सगळे कलर्स आहेत। एवढे सारे? हो सगळे कलर। हे बघा तिने किंमत सांगितली आणि लोकर एकदम हलकी आहे, त्याचा क्वालिटी पण तिने सांगितलं कसं अमिषाने, आणि त्या प्रकारे तुम्हाला हवे तसे वजनावरती आपण घेऊ शकतो। 100 ग्राम जे आजी आपल्याला गोष्ट करायची आहे ती। हा आहे 4 प्लायचा। 4 प्लायचा वजन आहे। बरं आणि ही कंपनी आहे आपली वर्धमानची। हा आहे 5 प्लायचा। हा 100 ला 100 ग्राम येतो। हा थिकनेसला जाडा आहे। कोणाला जाडी लोकर लागते, कोणाला बारीक लोकर लागते, म्हणजे ह्याच्यापेक्षा ही थोडी जाड आहे। हा बरोबर, याची जाडी थोडीशी वेगळी आहे, सॉफ्ट आहे आणि थोडस ना मध्ये आहे। हा बारीक धागा आहे। बरं हा 110 ला 100 ग्राम येतो। त्याच्यामध्ये सगळे कलर्स तुम्हाला एकाच धाग्यामध्ये मिळून जातात। बरं, मल्टी कलर मध्ये। बरं, जास्त करून कशासाठी वापरतात? हे उलन काही मॅट बनवतात, काही स्वेटर बनवतात आणि आता बऱ्याचशा वस्तू पण छोट्या छोट्या निघाल्यात। मल्टी कलरचे पण निघालेले आहेत आणि ते पण किती? 100 ला 100 रुपये 100 ग्राम। आणि MRP बघा त्याची जास्त आहे, तुम्हाला इथे होलसेलच्या रेटने मिळणार आहे। कॉटन धागा आहे। कॉटन धागा ॲक्रेलिक अजिबात मिक्स नाही। ह्याच्यामध्ये ॲक्रेलिक बहुता ह्याच्यामध्ये ॲक्रेलिक मिक्स आहे। हा प्युअर कॉटन म्हणजे सॉफ्ट असे काय क्रोशाचं वगैरे काम असेल तर शकतो आपण। ह्याच्यामध्ये कलर आपल्याकडे एवढे अवेलेबल। एकदम पातळ असं आहे ना थिकनेस ह्याचा, आणि प्युअर कॉटन आहे। ॲक्रेलिक मिक्स प्युअर कॉटन मध्ये हे चांगलं आहे। त्याची MRP आहे 250 रुपये, आपल्याकडे 175 ला आहे। 175 रुपयाला। बरं, ह्याच्यात पण रंग वगैरे सगळे मिळतात। हे बघा, म्हणजे तुम्ही जे तुम्हाला क्रिएटिव्हिटी काय बनवायचंय किंवा हल्ली आता प्रोजेक्ट पण असतात त्याच्यासाठी पण, आणि महिला बऱ्याच काय काय वस्तू बनवतात, स्वेटर टॉप बनवतात सुंदर, आणि छोट्या छोट्या आता किचन्स पण बनवतात। मी बघते एक्झिबिशनला खूप त्यांचं विचार असे असतात ना हटके, आपण विचार पण नाही करू शकत। ते पण तेच रंग त्याच्यामध्ये ना। बरं, हे बघा हे सगळे रंग आहेत, घेऊ तेवढे कलर्स आहेत, आपल्याला जसं हवं तसं तुम्ही कॉन्ट्रास्टने घेऊ शकताय। टी शर्ट यान आहे। अच्छा, टी शर्ट यान आहे, हे कपड्यापासून बनलं जातं। अच्छा, म्हणजे लोकर नाही पण लोकर सारखं, म्हणजे त्याला बोललेलंच आहे टी शर्ट यान म्हणून। अच्छा, हे मी पहिल्यांदाच बघते खरं म्हटलं तर। ह्याच्यापासून काय बनवतात? तरी बनवतात,
टी शर्ट्स वगैरे बनवतात, बराच काही प्रकार बनवला जातो. अच्छा, बॅग्स वगैरे पण बनवल्या जातात. हे बघा कसं थ्रेड आहे तो, म्हणजे वेगळाच आहे. मल्टी कलर्स आणि हे सिंगल्स कलर्स आहेत. बरं, आणि किमती काय त्याच्या? हे 150 रुपये आहे. MRP त्याची 150 रुपये, 100 ग्रामचा 150 रुपये. हो. बरं, आणि हे सेम फक्त प्लेन आणि मल्टी कलर. आता असं पॅकिंग आली का? हो, ही अशी पॅकिंग आली. लहान मुलांसाठी हा चांगला आहे. अच्छा, लहान स्वेटर वगैरे बनवण्यासाठी हे छान आहे. हे तरी याच्यामध्ये किती येतात? हा 25 ग्रामचा बोला आहे. बरं, 40 रुपयाला एक येतो. 240 ला 150 ग्राम. बरं, हे 150 ग्रामचं पॅकिंग आहे. आणि हा किती ग्रामचा म्हणाली? 25 ग्रामचा एक पॅकिंग. त्याच्यामध्ये पण रंग वगैरे आहे. आपण सगळ्या उलची किंमत जाणून घेतोय, क्वालिटी बघूया. त्याच्यामध्ये रंग वगैरे भरपूर आहे. आणि तुम्हाला एक हवं तर एक पण मिळणार आहे. हो, एक पाहिजे तर एक पण, 2 पाहिजे 2. प्रोजेक्ट साठी कमी हवं असतं. भेटू शकतो. हा मलाई धागा आहे मॅम. ह्याच्यामध्ये हँगिंग वगैरे, पर्स वगैरे बनवल्या जातात. तोरण पण तोरण वगैरे कार्पेट वरती बनवलं जातं. बरं, ह्याच्यामध्ये शाईन येते. शाईन असं शाईन वाला धागा येतो, एकदम मस्त. टच केल्यावरच कळतंय मलाई का म्हटलेलं आहे. सॉफ्ट एकदम. कसं आहे? 80 रुपीजला एक बंडल. हे बंडल मध्ये हा एक बंडल 80 रुपीजला आहे. बरं, मग याच्यात रंग आहे? ह्याच्यामध्ये आपल्याकडे बरेच कलर्स आहेत. हे सगळे कलर्स आपल्याकडे. बरं, ठीक. सारखंच दिसतंय, पण थोडी जाडी भरपूर मोठी आहे. ह्याला ब्लँकियन बोलतात. अच्छा, हे एकदम सॉफ्ट येतं. बरेच टॉईज बनवतात बघा. अच्छा, सॉफ्ट टॉईज वगैरे त्याच्यासाठी एकदम सॉफ्ट आहे. लोकर म्हणजे एकदम मुलायमच असते. फक्त त्याच्यामध्ये आता किती वेगळं असं आलेलं आहे, प्रकार आलेले आहेत मार्केटमध्ये. ते आपल्याला जाणून पण घेता येत आहेत. वाव, हे पण छान आहे. मग ह्याच्यासाठी काय निडल वेगळी असते का? हो, ह्याची निडल वेगळी येते. बरं, ह्याची निडल आपण बघूया. ह्या निडल्स येतात ह्याच्यासाठी. बरं, ही आपली येते मोठी निडल्स. या लोकरीसाठी खास. ही खास. बरोबर आहे. हे सगळं एवढं एक नंबर. आणि आपली ही नॉर्मल वाली लोकरीसाठी नॉर्मल आहे. ही 4 प्लायची येते ना, त्याच्यासाठी ह्या सगळ्या निडल्स लागल्या जातात. आपल्याकडे त्याच्यात साईज अवेलेबल. बरं, मग एका निडलची काय किंमत आहे? ही येते तुम्हाला 50 रुपीजला. 50 रुपये. ही 60 रुपयाला. आणि ही पण हँगिंगला चांगली येते. ही 60 रुपयाला. बरं, ठेवायला वगैरे चांगले. बरं, तशा निडल पण नवीन प्रकारच्या आलेल्या आहेत. आणि याची निडल मला बघायची होती, तर आरामात असं हे होतंय बघा. या पण इथे लोकर दिसतात बाहेरच्या सेक्शनला. लूज मध्ये आहे मॅडम. 100 ला 100 ग्राम आहे. 100 ला 100 ग्राम. बरं, हे असं येते, लढी येते. अच्छा, त्याचा मग असं गोळा बनवून मग ते म्हणजे इझिली म्हणजे रेडी करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला घेताना ते बरं पडणार आहे. लढी खोलायला नको. त्याच्यामध्ये हे आपले सगळे कलर्स आहेत. किती सॉफ्ट आहे. पण जे आपण आतमध्ये बघितलं त्यातलंच आहे, फक्त ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे इझिली जाईल असं ठेवलेलं आहे. आणि कलर्स बघा किती भरमसाठ असे कलर्स आहेत. तिथे ती वाली ठेवली, ती कोणती वरती? ते ही उलनच आहे. ही पण शाईन वाली उलन आहे, जी आपण आता बघितली त्यातलीच आहे. ही पण सेम किमतीची, किंमत सेम आहे. आणि मग तुम्ही इथे आल्यानंतर घेऊ शकता. बघा बरंच असं आहे कलेक्शन. वाव, ही पण आहे. ही रांगोळीसाठी आता रांगोळ्या ह्याच्या बऱ्याच बनतात. आमच्याकडे जास्ती खप आहे. अच्छा, ही आहे 60 रुपये 100 ग्राम. 60 रुपये 100. ह्याच्यात पण रंग आहेत. ह्याच्यात पण आपल्याकडे हे बघा रंग वगैरे दिलेले आहेत. आणि इथे बघा ती जाडी आपण बघितली लोकरीची, ते आहे मिक्स मध्ये आहेत, मल्टी कलर मध्ये आहेत. सगळं काही तुम्हाला इथे मिळणार आहे. आम्हाला आता प्रोजेक्ट साठी वगैरे फक्त मुलांना हवे असतात. मग छोटं आपल्याकडे हे 20 रुपयाचं आहे. 20 पासून. हे किती ग्रामचं? 25 ग्रामचं. 25 ग्रामचं तुम्हाला 20 रुपयाला. सिंगल पीस पण तुम्ही घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने. आणि रंग बरेचसे आहेत इथे. सुट्ट्यामध्ये पण तुम्ही घेऊ शकता, असं पण घेऊ शकतात. आणि हे कोणतं बरं धागा? हे धागा आहे. बरं, कॉटन मध्ये ना? कॉटन मध्ये नाही, हा शाईन मध्ये धागा आहे. अच्छा, हा एक्रिलिकच आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स आहेत. हा 110 ला 100 ग्राम. बरं, आता आपण तिकडे बघितलं 100 रुपये 100 ग्राम. हे आहे आपल्याकडे 60 रुपये 100, 70 रुपये 100. का म्हणजे फरक आहे? फरक येतं कारण की हे कंपनीचंच आहे, फक्त त्याच्यामध्ये डायबल मध्ये फरक येतो. अच्छा, हा डायबल एकदा डायबल झाला ना की पुढच्या टायमाला चेंज होतो. आपला जो 100 रुपये 100 ग्राम आहे ना, तो त्याच्यामध्ये तोच डायबल तोच मिळणार आहे. बरं,
अच्छा. हा 70 रुपये 100 ग्राम आहे. अच्छा. हा 60 रुपये 100 ग्राम आहे. बरं. मग हे तरी किती आहे आता हातात आहे ते? 150 ग्राम. 150 ग्राम वगैरे वजन आहे. आणि ते वरचं हे आहे बेबी विलन. बेबी विलन सॉफ्ट बारीक आहे, एकदम बारीक आहे त्याची. बघा 70 रुपये 100 ग्राम आहे. 70 रुपये 100 म्हणजे 50, 60, 70 पासून अशा आहेत. जे ह्या सेक्शनला तुम्ही या बाजूच्या दुकानात आलात, बाजूलाच त्यांचंच दुकान आहे, इथे आलात तर तुम्हाला इथे पण घेता येईल लोकर. आता आपण तिथे शाईन वाली दुसरी बघितली ना, तिचाच हा दुसरा प्रकार आहे. अच्छा. ही पहिली येते, ती दुसरी येते. बरं. ही पण 60 रुपये 100 ग्राम. त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर एवढे आहेत. बरं, एवढे सारे कलर्स आहेत. रंग तर सगळ्यामध्ये आहे. ह्याच्यापासून टॉयज बनवतात मल्टीचं. हे कसं येणार म्हणजे हा सगळं बॉक्स घेतला तर? हा तुम्हाला एक सिंगल पीस येईल 125 ला. 125. बरं. आणि हा एक सिंगलचा आहे तो 115 ला. 115 ला. बरं. त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स. बरं. आपल्याकडे एवढे. बरं, एवढे सारे रंग आहेत बघा ना. ही धागा मशीन मध्ये युज करतात का? नाही, हातानेच युज होते. त्याच्याने पर्स बनवल्या जातात. अच्छा. धागा येतो. आपण तिथे मलाई धागा बघितला होता. हा, त्याच तसाच हा प्रकार आहे. हा बारीक धागा आहे. बरं. काय किंमत आहे याची? हा 40 रुपयाला एक येतो. मल्टी आणि गोल्डनचं तुम्हाला 50 रुपयाला एक. बरोबर. आता घरात बसून महिला व्यवसाय करतात, पर्सचा वगैरे, तर त्यांच्यासाठी हे रॉ मटेरियल आपण बघणार आहे. बरं. हे बघा सगळं इथे तुम्हाला सगळं साहित्य मिळणार आहे. आतमध्ये आपण रॉ मटेरियल बघूया. आपल्याकडे हे सगळं आहे ना, वर्क मध्ये युज होतं. आपलं ब्लाऊज वर्क, जरदोसी वगैरे त्याच्यासाठी हे कट पाईप वगैरे युज होतात. टेलरिंग व्यवसायासाठी चांगलं आहे. छान. नवरीचे ब्लाऊज वर्क वगैरे करतात, हे सगळं सामान आपल्याला मिळणार आहे. कसं तर एक पॅकेट आहे? 10 रुपयाचं आहे पॅकेट. 10 ग्राम. बरं. त्याच्यामध्ये वेगवेगळे मणी आहेत ते आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहे. कुंदन वगैरे आहे. बरं. पण आहेत आपल्याकडे. ही जरदोसी आहे. जरदोसी बघूया. ही जरदोसी याच्यापासून करतात ना हे. जरदोसी वर ब्लाऊजला खूप सुरेख दिसतं, एकदम उठून दिसतं. कसं आहे हे? 10 रुपये पॅकेट. बघा 10 रुपये. पण जेव्हा तो टेलर बनवून देतो आपल्या हातात त्याची किंमत किती व्हॅल्यू वाढते. हे 30 रुपयाला 10 ग्रामचं पॅकेट येतं. बरं. ते पण कुंदन ब्लाऊजला युज होतात. बरं. हे बघा वेगवेगळे सगळ्या तुम्हाला असं सगळं रॉ मटेरियल इथे मिळणार आहे. हे सगळं 30 रुपयांचं 30 रुपये पॅकेट आहे. हे बघा पूर्ण साहित्य आहे. पूर्ण ज्वेलरी, कानातले वगैरे, नेकलेस वगैरे. सुंदर असा नेकलेस वगैरे बनवू शकतो तसं. तर कसं म्हणजे हे पीस प्रमाणे असतं, कसं घ्यायचं असतं हे? म्हणजे एक पीस वर असतं का हे? काय किंमत? हा 15 रुपये एक पीस आहे. अच्छा. मग ह्याच्याप्रमाणे तुम्ही ही बघा आता नेकलेस, मला तर लगेच सुचलं की ते नेकलेस तुम्ही बनवू शकताय. आणि हे पण साईज येतात ना, छोटी मोठी साईज. बरं. हे पण 15 रुपये? हा, हो. 20 रुपयाला 20 ला आहे. बरं. आणि हे मंगळसूत्र वगैरे आता बायका बनवतात घरात घर बसल्या आणि विकतात. एक्झिबिशनला खूप सुंदर मंगळसूत्र असतात. इथून बघा हे सगळं मटेरियल तुम्हाला घेऊन मणी पासून सगळं बनवून अगदी होऊन जेव्हा व्यवसाय करतात त्याचं दुप्पट पैसे मिळतात. घर बसल्या काम आणि क्रिएटिव्हिटी आपली लोकांना पण मिळते. हे सगळे खूप सुरेख आहे बघा ना, सगळं काही वेगवेगळं. आणि हे डवल्यांचं पण आहे छान. पेंडंट सगळे मिळणार आहे तुम्हाला. इव्हन तुम्ही घरात स्वतः पण बनवू शकताय मणी. हो ना, हो ना. छान वाटतं, बरं पडतं. आणि हे काय झुमक्यांचं आहे ना? बरं. हे कसं झुमक्यांचा बेस? 40 रुपयाला जोडी येणार. बरं. म्हणजे 40 रुपये, 20 रुपये, 15 रुपये असं तुम्हाला रॉ मटेरियल आहे. हे डायमंडचं पण सेम आहे का? हो हो. कोणतं पण. पर्स साठी आपले लागलेलं साहित्य आहे. कडी वगैरे असते, स्लिंग पर्सला वगैरे. हुक आहे. बरं. असं दाबून हे करतात. हे कसं? हा 20 रुपये एक पीस आहे. 40 रुपये पीस आहे. सगळं बॅगा बनवल्यानंतर हे सगळं म्हणजे ह्याच्या आपल्याला जी क्वालिटी हवी तशी.
हे सगळे मोठी आहेत. हे ब्लाऊजला असं छोटे छोटे बनवतात हाताला लटकन वगैरे. मग हे कसं पॅकेट लिहिलेलं आहे 60 रुपये. हे सगळे आपले होलसेलचे दर आहे. होलसेलचे दर आहे आपल्याकडे. आणि हे पण कलर्स मध्ये मुलांना लागतात. हो सॉफ्ट मध्ये एकदम साठी वापरतात. बर हे मोठीच आहे. हे ज्वेलरी मेकिंग साठी वापरलेलं साहित्य आहे. अच्छा हे सगळं हे सगळं अगदी बारीक वस्तू आहे ज्याच्यापासून तुम्ही हे कानातले वगैरे बनवू शकतो. आणि जॉईंट करण्यासाठी लागतात. म्हणजे ही कडी आहे. कडी म्हणजे तुम्हाला नेकलेस मध्ये वगैरे हे सगळं ज्या महिला बनवतात त्यांना हे सगळं माहितीच असेल. आणि कुठे मिळणार हे विचारलेलं एका ताईंनी. त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे ज्या घर बसल्या काम करतायत रिझनेबल दर. हो ना हे पण आहे बघा. हे पिन्स आहेत. हो आपण बनवतो ना. हो त्याच्यामध्ये डेकोरेशन करू शकतात. हे MDF चे कटआउट आहेत पण मी ज्वेलरी मेकिंग साठी पण यूज होतो. चांगलं कारण मी पाहिलंय आता की याच्यावरती तुम्ही हे घुंगरू वगैरे लावून सुंदर करतात महिला. आणि मागच्या बाजूने इथे तुम्हाला सगळं काही मिळणार आहे बघा लावायला. कानातल्याचे सगळे हुक्स वगैरे ते तुम्ही याला अटॅच करून विकू शकता. अगदी 50 रुपये खर्च येतो पण तो 150 रुपयाला पीस जातो. सुंदर रित्या तुम्ही मांडताय एक्झिबिशन मध्ये किंवा घर बसल्या करताय. तर त्याच्यासाठी पकड्स वगैरे लागतात. हे आपल्याकडे सेट आहे. पूर्ण सेट पीस पाहिजे तर तुम्हाला 150 रुपयाला एक पडतो. आणि पूर्ण सेट तुम्हाला 550 ला पडतो. हे सगळं करण्यासाठी कसं हे क्रिस्टल्स आहेत. ही काचेची मणी आहे. त्याची दिसायला एकदम सुरेख दिसतात बघा. कलर्स एकदम चमकतात वगैरे. ही काचेची नेकलेस वगैरे बनवतात. पेंडंट वगैरे. हो ते मग ती लड हे असते का सर असते. अच्छा त्याच्या काय किमती आहे. 50 रुपयाला एक सर येते. बरं 100 रुपयाला दोन. बरं क्रिस्टल मध्ये. आणि मणी हवा आहे तर मणी आहे. साधे मणी येतात. तोरणासाठी जास्त वापरले जातात. खास वापरले जातात. गोल्डनचे आहे. बरं होलसेलर भाव आहे. 100 ग्राम 100 ग्राम पॅकेट घेतलं तर तुम्हाला अजून स्वस्त पडतं. आणि ही कानातल्यांसाठी पण सुंदर आहेत. कानातले पण आता बनवतात त्याच्यापासून. हे 80 रुपये 100 ग्राम आहे. बरं आणि हे आपले माळा येतात. लड्या येतात. बरं त्याच्यापासून तोरणं काही ज्वेलरी रुखवतामध्ये पण काही हो ना वस्तू बनवतात. हे सगळं कलाकुसर आहे. कलाकुसर ज्यांना आवड आहे त्यांनी त्या बरोबर येऊन इथे मनापासून घेणार. तासन तास घालवत असतील ना बायका घेऊन जातात. आणि अगदी तल्लीन होऊन घेत असतील की त्यांनी तो काय बनवायचं त्याप्रमाणे तुम्हाला इच अँड एव्हरी खास जात हे माल. बरं 75 रुपीजला आहे पॅकेट हा आपला. 20 ग्राम असतात त्याच्यामध्ये. खूप सुरेख. ह्याच्यापासून वेणी वगैरे बनवतात. छान. किंवा तो असं आंबाड्याला लावण्याचा पण हे बनवतात. खूप सुरेख वाटतात. सुंदररित्या बऱ्याचशा काही वस्तू आहेत. आणि बघा ना इथे पण मणी आहेत. इथे पण तोरणासाठीचे हे मणी आहेत ना. हो क्रिस्टल सारखेच आहे ते प्लास्टिक मध्ये. बरं म्हणजे प्रत्येक क्वालिटी प्रमाणे तुम्हाला इथे मण्यांचं सेक्शन आहे. इथे बघा या बाजूला धागे बघितले, लोकरी बघितल्या. इथे रॉ मटेरियल बघा तुम्हाला सगळं लावलेलं आहे. हे वाले हो हे पण पर्सला वगैरे वापरतात. पर्स साठी वगैरे वापरतात. हे एम्ब्रॉयडरी साठी वापरला जातं. हा बारीक वाला. आणि ही लडी घेतात का पूर्ण. 10 रुपयाला एक लडी येते. माझ्यात रंग त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स बरेच आहेत. बरं अच्छा लाईट कलर मध्ये म्हणजे एका शेड मध्ये तुम्हाला भरपूर शेड मिळणार. बरं बघा सगळे रंग आहेत. रेंज मध्ये शेड आहेत. बरं अच्छा असं पण आलेले का. खूप सुरेख मस्त. हे रिंग किती पासून आहे सुरुवात. 40 रुपयापासून सुरुवात. ही छोटी वाली 40 रुपये. बरं मग ते 18 इंच स्टँड येतं ह्याच्यासोबत. ह्याच्यासाठी येतं. म्हणजे अडकवून त्याच्यावरती बनवलं जातं. पाडी वगैरे घ्यायची गरज नाही.
तर अशा वस्तू आहेत आणि सगळ्या वस्तू आहेत, अजून बरचसं आहे. आपल्याकडे शिलाई मशीनचं पण आहे, टेलरिंग सर्व आहे, धागे वगैरे, सुई आहे, कैची आहे, म्हणजे सगळं काही तुम्हाला महिलांसाठी तर सगळ्या गोष्टी. टेलरिंग व्यवसाय म्हणा किंवा हे कानातले बनवतात, नेकलेस बनवताय, ज्वेलरी मेकिंग साठी आहे, एम्ब्रॉयडरी साठी आहे. बायकांना जे काय प्रोजेक्ट बनवायचं आणि काय कल्पना सुचते तसं आहे, क्रिएटिव्हिटी. हो ना. आणि तोरण बनवता तुम्ही किंवा विकायला नाही, स्वतःसाठी बनवता, तर तुम्ही इथे घेऊ शकताय. आणि व्यवसाय करताय तर तुम्हाला खरंच इथे खूप छान आहे, क्वालिटी छान आहे आणि बजेटमध्ये तुमची शॉपिंग इथे होणार आहे आपल्या ठाण्यामध्येच. अनिशा, खूप खूप आभार, वेळात वेळ काढला, कारण खूप कस्टमर हँडल करत असतं तरी सुद्धा तिने वेळ दिला. आणि आपण गणपतीचा लवकरच व्हिडिओ बनवणार, कारण खूप चांगलं मटेरियल तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे तुमच्या पडद्यासाठीचं कापड वगैरे ते आपल्याला बघायला मिळेलच. तर खरंच खूप धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी. थँक्यू.